शिवाय राहणार नाहीये बांधवांनो. मी मराठा, मी कुणबी म्हणायचं आहे. मी कुणबी, मी मराठा. अरे जरांगे पाटलाच्या करंगळी एवढे नेते नाहीयेत, करंगळी एवढे. ते जरांगे पाटलावर टीका करतायत. करंगळी एवढे नाहीयेत. अरे चांगलं आमच्या जरांगे पाटलाकडे बघा आमदारांनो. तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या डोक्यातल्या टोप्या सुद्धा मागच्या बाजूला खाली गळून पडतील. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. धन्यवाद. या आजच्या ऐतिहासिक सभेचं महत्व, आज आपण इथे सभा का घेतली याबद्दल रामभाऊ खुर्दळ फक्त 1.5 मिनिटात बोलतील. सर्वांना जय शिवराय. एक मराठा, एक मराठा. आज नाशिक जिल्हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज आपला मराठा बांधव हा मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आणि आरक्षणाचा लढा हा तेवत ठेवण्यासाठी या ठिकाणी जमलाय. मित्रांनो, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये या चौकात, या सिग्नलवर, या चौकाची सभा होते. ही नाशिक जिल्ह्याची न भूतो न भविष्यती अशी सभा या ठिकाणी होणार आहे. न भूतो न भविष्यती म्हणजे या जागेवर आजपर्यंत अशा पद्धतीने सभा झाली नाही. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण संपूर्ण रस्ते मराठ्यांनी भगवे झालेले असतील आणि तुम्ही आम्ही सगळे मराठा आरक्षणाचा आवाज हा सरकारपर्यंत आणि विरोधकांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार होता आलं. त्याबद्दल मी सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांची आज तब्येत थोडीशी नरम आहे आणि त्यांची तब्येत असल्यामुळे या परिस्थितीत आहे ते आपल्याला उमेद देत आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा लढा असाच तेव्हा ठेवू जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्यच मिळालं नाही. म्हणून या स्वातंत्र्याचा लढा, आरक्षणाच्या स्वातंत्र्याचा लढा हा तेव्हा ठेवू आणि याच पवित्र जागेला आपण ऐतिहासिक जागा म्हणून संबोधन करू. एवढं बोलून मी येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा. हे बघा, आपली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली ही रविवार कारंजाच्या आसपास आलेली आहे बर का. आणि आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आजही खालावलेली असल्यामुळे आपल्याला ते जेव्हा इथं स्टेजकडे प्रयाण करतील त्यावेळी सगळ्यांनी त्यांना यायला जागा द्यायची आहे. त्यांना कोणी धक्का लावायचा नाही, कोणी शिल्पीसाठी त्यांना त्रास द्यायचा नाही. त्यांना सुरळीतपणे या व्यासपीठावर आणण्यासाठी आपण सगळ्यांनी शांतताप्रिय रॅली त्यांना सहकार्य करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही आम्ही सगळे या रॅलीचा इतिहास हा आपण आज हा ना महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे. एवढं बोलून येतेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा, एक मराठा. हुजूर मराठे आगे. हा जो लढा आहे हा इथल्या शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या आमच्या बांधवांचा लढा आहे. खऱ्या अर्थानं मनोज दादाने सुद्धा सांगितलं की गरजवंत मराठ्यांचा लढा आहे हा. आणि गरजवंत मराठा इथल्या व्यवस्थेला विचारतोय. लोककवी शाहीर वामनदादा कर्डकांनी लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलं आहे म्हणाल?
इथला गरीब गरजवंत मराठा फास्ट पडताना विचारतोय काय? इथला गरजवंत जरांगे पाटलांकडून सूचना आली, पोलीस बांधवांना विनंती आहे, आतली सगळेच लोक बाहेर काढायला सांगितले. जरांगे पाटलांकडूनच सूचना आली, सगळेच बाहेर काढायला सांगितले. पोलीस बांधवांना विनंती आहे, आता सगळेच बाहेर निघा. आता स्वयंसेवक पण बाहेर आहे, कोणीच नाही आतमध्ये. स्वयंसेवकांसह बाहेर, स्वयंसेवकांनी बाहेरच्या बाजूला जाऊन कडी करायची, रिंग करायचंय. स्वयंसेवकांनी बाहेरच्या बाजूने जायचंय. ताई सगळेच उठा प्लीज. तिकडनं त्यांचे माणसं आलेत बाहेर, बाहेर बॅरिकेडच्या बाहेर स्वयंसेवकासह कृपा करून सगळ्यांनी. त्यांचा माणूस तिथं आलेले आहे आणि स्वयंसेवकांनी तिथं रिंगण करायचंय. कृपा करून बाहेर सगळे, तिथं आतमध्ये कोणीच नाही थांबणार. आणि बाबासाहेब आंबेडकरांपासून तर स्टेज पर्यंत स्वयंसेवकांनी साखळी करायची. चला बाहेर, चला सगळे, चला बाहेर. 2 मिनिट सगळे बाहेर चला भाऊ, सगळे बाहेर. महिला सहित नाही, नाही बाहेर, बाहेर इथं नाही, बाहेर साखळी करायची. स्वयंसेवक पण बाहेर, स्वयंसेवक महिलांनी पण बाहेर, सगळ्यांनी कृपा करून सगळे बाहेर. बाहेर चला ना, पटकन चला, बाहेर चला. कोणीच आतमध्ये नाही थांबणार. बाहेर, बाहेर बॉस. ए तो माईक बंद कर, ए गाडीचा माईक बंद कर. तुम्हाला सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करून हात जोडून विनंती करतो, ह्या बाजूचे जेवढे बसलेले लोक आहे, मनोज दादांची गाडी इथं आतमध्ये आणायची. आपण सगळ्यांनी उठून ह्या साईडच्या रोडवर या. इकडचे नाही, फक्त ह्या बाजूचे लोक ह्या रस्त्याला या. तुम्ही जागा द्या त्यांना, नाही तर मागं सरका. स्वयंसेवक कोणीच बोलू नका 2 मिनिटांमध्ये. आता थांबा 2 मिनिटं. तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं, हा रस्ता पूर्ण मोकळा ठेवा. छत्रपती शिवरायांची शपथ आहे तुम्हाला. इथले सगळे लोक उठून या बाजूच्या रस्त्याला या. पाठीमागं प्रचंड क्राऊड आहे. दादांची गाडी डायरेक्ट इथं आणायची आपल्याला मध्ये. आता ज्यांना छत्रपतीची शपथ लागत नसेल त्यांनी स्वतःच समजून घ्या. इथले जागा करून द्या पाठीमागं जायला. स्वयंसेवक तुम्ही बाहेर वाचायला, सगळे त्यांना बाहेर करा. तुम्ही जबाबदारी पूर्ण नाही केली, चला बाहेर सगळे. तिथं जागा करून, गाड्याला जागा करून द्या. चला तुम्ही उठा इकडचे, उजव्या स्टेजच्या उजव्या हाताच्या माझ्या उठा बरं प्लीज. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ते लोक जाऊ द्या तिकडं. या बाजूचे स्वयंसेवक इथं त्या साऊंडच्या पुढे कोणीच नकोय. तिथून सगळे बाहेर या. इकडे चला बाहेर. तुम्ही महिला बस, बाकीच्या सर का मागे चला. सर इकडचे सगळे बाहेर या. इथले सुद्धा तुम्ही चेन करायची काहीच गरज नाही, गाडी ऑटोमॅटिक बाहेर येईल. तुम्ही इकडे ह्या सगळे बाहेर या साईडला या. ती गाडी जाऊ द्या. अरे तुम्ही इथं चेन का, ती गाडी काढा तिकडून. तुम्हाला इथं काय करता स्वयंसेवक, ती गाडी काढा, गाडी तिकडची. तिथले लोक उठवा, गाडी काढा, यांना बाहेर घ्या. ते वडून घ्या ना पुढे बॅरिकेड. वड पुढे घे, पुढे बॅरिकेड. आणि भाऊ सगळ्यांना हात जोडून माफी मागून विनंती करतो, पाठीमागं इतकी गर्दी आहे. तुम्ही ह्या बाजूच्या रोडला या ना सगळे. गाडी येऊ द्या, डायरेक्ट गाडी येईल एवढी जागा सगळ्यांनी सोडून द्या. तुम्ही पुढे या. लोक 4 किलोमीटरहून पायी आले सगळे. सगळ्यांनी सहकार्य करा. काढा त्या गाड्या बाहेर. नाही तब्येत बिघडेल त्यांची. ए बाबा माईक बंद कर तुझा, सांगतो मी, कर बंद. जाऊ द्या ती गाडी. उठा उठा लवकर. अरे पाठीमागून आले ते उठा ना तुम्ही. तुम्ही स्वयंसेवक बाहेर जाणार आहे, काढा ना ती गर्दी. मीडियाच्या गाड्या जाऊ द्या बाहेर.
चला बाहेर. शाहीर घ्या उचून आपलं तुमचं काढून घ्या सगळं आता. हो हे बघा मनोज जरांगे पाटलांची गाडी इथं येईल. हा अरे बाबा चला जाऊ द्या त्या गाड्या, मीडियाच्या गाड्या तर जाऊ द्या. तुम्ही पाठीमागं सरका ना सगळे. ती गाडी मोठी आहे, पुढे मीडियाची आयसर गाडी आयसर. स्वयंसेवक आतमध्ये कामासाठी घेतलेच नव्हते बाबा, तुम्हाला बाहेरचं काम सांगितलं होतं. मग आम्ही बोललो का तुम्ही म्हणता तुम्ही बोलता यार, तुम्ही जर कामच काय हा रस्ता पूर्ण मोकळा ठेवायला लावला होता, मग स्वयंसेवक कशासाठी नेमले होते आपण? स्वयंसेवक या बॅरिकेडच्या बाहेर जा, तिथं लोक ते कव्हर करा. बॅरिकेडच्या बाहेर जा, बाहेर. स्टेजवरच्या इकडचे सगळे चला, गर्दी कमी करा. स्टेजवर बाकी कोणीच नको आता, सगळे चला खाली. बाकी योगेश आपण सगळे खाली या, चला. स्टेजवरचे सगळे खाली चला. कोणी आपसात घोषणा देऊ नका, विनंती आहे. पुढे सरका ना, या पुढे या. नाशिक जिल्ह्याने आतापर्यंतच्या सगळ्या जिल्ह्यांचा रेकॉर्ड मोडला. एकदा मनोज दादांचा जोरदार टाळी वाजून स्वागत करा. छत्रपती शिवाजी महाराज की. मनोज दादा तुम आगे बढ़ो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तिथून कोणाला सोडू नका. हा ते मनोज दादांचा माणूस येऊ द्या बाबा. एक मिनिट. आपसात गडबड करू नका, आपसात गडबड करू नका. तुम्ही पुढचे लोक सरका मागं, नाही तर खाली बसा. मागं सरका, जागा राहू द्या का. तो आयसर गाडी येते, स्टेजच्या या बाजूला पण जागा आहे. फिरून इकडून आले तरी तुम्ही या साईडला जाल स्टेजच्या. हो ताई, खैरे ताई, तुम्ही सगळ्या इकडनं या, त्या बाजूने या. इकडच्या बाजूला बसा, इकडे जागा या बाजूला स्टेजच्या. या इकडे चला महिला. ए बाबा ए, तुम्ही स्वयंसेवक ऐकत नाही ना, त्या रॅलीला जाऊन खाली बसून घ्या. काहीच काम नाही, बसा खाली. बसा बसा खाली, तुम्ही सगळे घ्या बसून. बसा बसा, इकडचे पण बसा, लाईनशीर बसून घ्या खाली. बसा सगळे स्वयंसेवक, बसा खाली. मी इकडनं घोषणा देतोय की जरांगे पाटलाचा बाले किल्ला, तुम्ही म्हणायचंय नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा. अरे जरांगे पाटलाचा बाले किल्ला, अरे मराठ्याचा बाले किल्ला. सगळ्यांना विनंती आहे, जिन्यामधले सुद्धा खाली, पाठीमागचे सुद्धा सगळे खाली. आपले सगळेच लोक खाली. चला चला या खाली सगळे. भाऊ तुम्ही थांबा, तुम्ही चला खाली सगळे. चला खाली या, खाली सगळं. हा नाही नाही, दुसरं आहे का माहित? हा तोपर्यंत चालू दे. शाहीर अरे बाबा तुम्ही इकडे या सगळे. चला सरका माग, माग सरका, माग सरका, सरका माग, सरका माग. हो ताई माग सरका. महिला मंडळ सरका माग, सरका. स्वयंसेवक माग सरका. हे ते बंद करा आता, ते तेवढे घ्या. चला हा तेवढे घ्या, बाकी बंद करा. सरळ जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचताय. आपण सगळ्यांनी सहकार्य करा. पाठीमागे सरका सगळ्यांनी. बाबू कोणत्या साईडने आणतोय गाडी? गरजवंतांचा लढा. इथला गरजवंत सामाजिक शैक्षणिक मागास असलेला आमचा समाज प्रस्थापितांना प्रश्न विचारतोय काय? तुझ्या हाती
एकदम फिट बसताय काय? तुझ्या हाती तूप आलं, इथला गरजवंत मराठा विचारतोय. अरे तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. अरे तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. अरे समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. खाली उतरा. इथलं मराठा मीडिया उतरा. कशाला बोलायला होतं? या खाली. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती आहे गड्या, तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. राहायला पाणी तुला बसायला गाडी, राहायला पाणी तुला बसायला गाडी, राहायला पाणी तुला बसायला गाडी. योगेश शैवालनगर या व्यवस्थेला प्रश्न विचारताय, प्रस्थापितांना प्रश्न विचारताय आणि इथला गोरगरीब समाज विचारतोय. अरे तुम्हाला रात्रीतनं सगळं पळून घेऊन नेता येता. हा आमचा, तो आमचा, आम्हीच अध्यक्ष, सगळे तुम्हाला जमत. मग इथल्या शोषित, खऱ्या अर्थाने इथल्या सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागात असलेल्या या गरजवंत समाजाला न्याय कोणाकडे मागायचा? तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. राहायला पाडी तुला बसायला गाडी. छंद असा आहे तरी काय, सांग तुझा छंद असा आहे तरी काय, सांग तुझा छंद असा आहे तरी काय. पुन्हा एकदा सगळ्यांना समाज बांधवांना विनंती आहे, पोलिसांना 100% सहकार्य करायचं आहे. ते आपले बांधव आहेत. एकदा पोलीस दलासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, आमच्या पत्रकार बंधूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि इथला समाज समाजाचं काय रगड्या, समाजाचं समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या.
माझ्यासाठी तुझ्याकडं सारं काही हाय र, तुझ्यासाठी तुझ्याकडं सारं काही हाय र, माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय रे, आमच्यासाठी तुमच्याकडं काय, पुसते रोज म्हणला वामनची माय, पुसते रोज म्हणला वामनची माय, पुसते रोज म्हणला वामनची माय. हॅलो, ती गाडी तिथून तुमची गाडी डाव्या हाताला टाका, मीडियाचा रथ डाव्या हाताला टाका, डाव्या हाताला. तिकडनं इकडनं येऊ द्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडून इकडे टाका, डाव्या हाताला घ्या गाडी. दादांची पण गाडी तिकडूनच येऊ द्या. आता तिला रस्ता करून द्या, लेपला टाका, मारा पूर्ण लेप. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तो रस्ता मोकळा करा. तिथं गाड्या असतील तर तेवढा काढायला सांगा. पुढे नको आणू, लेपला मार, डायरेक्ट तिकडं घाल. लेप लेप तिथं सांगा, बॅरिकेड काढा, ते बॅरिकेड तिथलं बॅरिकेड काढा, गाडी तिकडून टाका. गाडी पुढे नको आणू दादा, थांब तिथंच. मीडिया रथवाला थांब, तिथून लेफ्टला टाक गाडी, तुझ्या डाव्या हाताला टाक गाडी. तिथून तिथून वळव वळव गाडी, तिकडून घे. तिथं ते बॅरिकेड काढा, बॅरिकेड काढा. मनोज दादा आपल्यात आले, जोरदार एकदा टाळी वाजून त्यांचं अभिनंदन करा. बाबा डाव्या हाताला, तुमच्या डाव्या हाताला वळवा गाडी, ती गाडी काढा, तिथून बॅरिकेड काढा. कड साहेब तिथं कोण आहे पोलीस, आपले तेवढं बॅरिकेड काढा. मनोजाची गाडी सुद्धा मीडियाच्या गाडीच्या मागे वळवू द्या. पुढे नका आणू. ती गाडी मीडियाकडे जाऊ द्या, तिकडे डाव्या हाताला. इकडे रस्ता केला गाडी यायला. वायरी बघा मग. एक 2 मिनिटं हे नियोजन होऊ द्या. सगळ्यांना विनंती आहे, कृपया कृपया मनोज दादांची गाडी या ठिकाणी येते. हे बघा, हॅलो, लेफ्टला टाका, लेफ्टला. तिथले सोय लेफ्टला घ्या ती गाडी. मीडियाची गाडी गाडी घ्या. तुम्ही कशाला ओरडता रे? ए मीडिया, ए बाबा, ए कोण आहे रे? बंद कर, बंद कर ते. कशाला तू करतो बाबा, ते कशाला गागड करायला लावतो? लेपला घ्या, लेपला. चला येऊ द्या, दादांची गाडी तरी काढून आणा, चला येऊ द्या. ती गाडी तरी येऊ द्या मग सरळ. आता मीडिया मीडिया बसा बसा, तुम्ही उठू नका, गोंधळ नका घालू. सगळ्यांना विनंती आहे. थोडं इकडे सरकता का बघा, शक्य झालं तर या. झेंडावाले या, आपणही थोडे मागे सरकले तर बरं होईल. हात जोडून विनंती आहे, काहीच पर्याय नाही. गाडी सरकत नाही, काय गाडी सरळ आली, घेतली होती इकडे पण त्यांनी सरळ आणली. हात जोडून विनंती आहे, सरका. आली, जवळ आली. आली गाडी. हे बघा, फक्त दादांची गाडी पुढे येईल. आता ते शिवाजी महाराजांचा अश्वारूढ तिथंच थांबवा, पुढे नका आणू. फक्त दादांची एकटी गाडी येऊ द्या, बाकीच्या गाड्या सगळ्या थांबवा. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे, बाकी सगळ्या गाड्या तिकडे थांबवा, फक्त दादांची गाडी पुढे येऊ द्या. आता बाकी एकही गाडी पुढे येऊ देऊ नका. शिवाजी महाराजांचा पुतळ्याची गाडी सुद्धा तिथंच थांबवा. आता इकडे लावलेलं आपण, तिकडेच थांबवा. विनंती आहे, फक्त दादांची गाडी एकटीच पुढे येऊ द्या. इथं पुढे मध्ये येईल, येऊ द्या. त्या जागा करा, थोडे मागे सारखा. मागच्या उठा, मागच्या उठा. मागची पब्लिक उठा, त्या गार्डन रेस्टॉरंटच्या तिथली पब्लिक उठा. थांबा थांबा, तो बंद. उठा उठा उठा, थांबा थांबा, थोडं गाडी येऊ द्या पुढं. हो अहो, तो ट्रॅक्टर नका आणू ना पुढं. येवलेकर, अहो ट्रॅक्टर नका आणू पुढे, सभा आहे. तुम्ही ट्रॅक्टर पुढे नका आणू.
एकदा जोरदार दादांसाठी टाळी वाजून अभिनंदन करा. छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही जर गाड्या आलेल्या तर आम्ही फडणवीस साहेबाचं नागपूरचं आणि मुंबईच्या घराला लाखांनी येडा टाकणार आहे. शिंदे साहेबाच्या सुद्धा आणि अजितदादा सुद्धा बारामतीसह सगळ्या घराला वेडे टाकणार. तुम्ही जर आमच्या आडवा लागला तर तुम्हाला मागे सरका थोडे. अरे मागे सरका थोडे. मागे सरका माग. सरका माग. हे समोरचे दोन बॅरिकेड घ्या. सोडा हे मधले बॅरिकेड सोडा. मराठ्यांना उचकू नका. इफ यू आर बाईड आरक्षण कसं देत नाहीत यांचा छातावर बसून घेऊ. आय एम युअर डाएट. जाऊ द्या गाडी जास्त पुढे आणू नका. साऊंड बंद करा. येऊ द्या ती गाडीमध्ये येऊ द्या. तुमच्या गाड्या पुढे आणू नका. एवढी एकच गाडी पुढे येऊ द्या आता. अरे सरका पुढचे सरका थोडे भाऊ तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती. थोडे मागे सरका इकडं. बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे लोक थोडे मागे सरका थोडे माग. सरका हे मागे बसलेले उभे राहा. उभे राहा मागे सरका. बसा. साऊंड बंद करा. लागल बॅरिकेड हलू लोटा लागल. मनोज दादांसाठी एकदा जोरदार परत टाळी वाजून अभिनंदन करा सगळ्यांनी. इकडचं बॅरिकेड ओढा ना. ओढा ते डाव्या हाताचं बॅरिकेड ओढा ना माग. ओढा ते बॅरिकेड माग. ओढा ना. ओढ माग. ओढ माग ते. हा ओढा माग. फुल मारा. गाडी फुल मारा आता. मारा फुल जागेवर. मारा फुल मारा. येऊ द्या. लोक स्वयंसेवक लोक थांबवा. बॅरिकेड लावा लगेच. बॅरिकेड पोलीस प्रशासनाने बॅरिकेड लावा. स्वयंसेवक अरे तुम्ही इकडे नको तिकडे ती पब्लिक लोटा ना. इकडे काय करताय तुम्ही. लोक लोटत आहे माग. गाडी येऊ द्या फक्त दादांची. येऊ द्या पुढे येऊ द्या. सगळ्यांनी शिस्त पाळा. दादा सांगता शिस्त पाळा. पाठीमागं घ्या. त्यांची तब्येत बरी नाही आहे. आपण बॅरिकेड लावून घ्या लगेच. स्वयंशिस्तीने बॅरिकेड लावा. बॅरिकेड लावा. दादांची गाडी पुढे घ्या. दादांची गाडी पुढे घ्या. होय पुढचे सरका. तुम्ही पुढचे स्वयंसेवक सरका. मुदगल साहेब हे घ्या सगळे पुढे. एवढं स्वयंसेवक सरका माग. सरका जागा करा. इथे जागा करून द्या साहेब. हो साहेब फक्त दादा ना सोडावरती.
व्यंकट भाऊ हे मागं घ्या सगळ्यांना. चला दादांचं स्वागत झालं. टाळी वाजवा सगळ्यांनी, एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते पुष्प अर्पण करताय. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांच्या हात वर पाहिजे, सगळ्यांचे. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? मराठा योद्धा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. हे दोरी काढून जरांगे पाटलाचा बाले किल्ला नाशिक जिल्हा. आपल्याला घोषणा द्यायची. मी म्हणाल जरांगे पाटलांचा बाले किल्ला, तुम्ही म्हणायचं नाशिक जिल्हा. जरांगे पाटलांचा बाले किल्ला. जरांगे पाटलांचा बाले किल्ला. अरे मनोज भाऊंचा बाले किल्ला. नाशिककरांचा आवाज किती आला पाहिजे आपल्याला. मनोज दादांचा बाले किल्ला. हार घ्या ना सत्काराचा, स्वागताचा हार घ्या. हार घ्या, हार. शाहीर सत्कार शाहीर टोपी घाला. हो, आजच्या या दादांच्या सत्काराचा मान ज्यांनी शाहिरी प्रोग्राम केला, सगळ्या सकल मराठा समाजाच्या वतीने आपण त्यांना देतोय. फक्त टोपी घालून दादांचा तो सत्कार करता. एकदा जोरदार टाळ्या वाजवा हात वर करून सगळ्यांनी. धन्यवाद. आता स्टेजवर फक्त दादांची मीडिया आणि दादा एवढेच असतील, बाकी सगळे खाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय नाशिक जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलंय. नाशिक जिल्ह्यातला मराठा ताकदीनं एकजूट झालाय. सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली. जातवान म्हणजे काय, कट्टरता म्हणजे काय आणि कडवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचा गर्व वाटेल इतक्या ताकदीनं तुम्ही एकत्र आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मला कधीच करावं वाटत नाही, ते आज करावं वाटतंय.
आज तुम्ही मराठ्यात बळ वाढवलं, मराठ्यांची कॉलर टाईट केली. तुम्ही आज सिद्ध केलं आता लेकरासाठी लढायचं, जातीसाठी लढायचं, नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायचं नाही. हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध केलंय. लोक म्हणायचे मराठा समाज एक येत नाही पश्चिम महाराष्ट्रातला. तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही ताकदीनं एकत्र आलात. आणि ते तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडेसाती ते सगळ्या दुनियाचं दलिंदर ते म्हणतंय मनोज जरांगेला म्हणा फक्त 8 सीट निवडून आणून दाखवा. तो या जिल्ह्यातली का बघ, तू माया काय असेल नादी लागतो. तू एकदाच माया नादी लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी. आणखीन तरी शहाणा वैभव तो आहे आत्ता शिक नाकावर चष्मा आलाय, तो आहे तोंडावरच येणार आहे आता तेव्हा चष्मा. असला शहाणा तर नीट, नसला तर तो आहे सरशी देवेंद्र फडणवीसचा सुद्धा पक्ष तू संपून टाकशील. ते देवेंद्र फडणवीस बी कमी येड्या करतं का नू त्या छगन भुजबळचं ऐकून. ते पाऊस आल्यावर नसतो का एक खांड चालवतो बघा जनावराचा, आणि त्याच्यात एक माग चालणारं वासरू असतं. तसा खेळ देवेंद्र फडणवीसचा झालाय सध्या. गळेल वासरू असल्यासारखं त्यांनी छगन भुजबळच्या माग चालत आहे. त्या छगन भुजबळने सगळी शिवसेना मोडून टाकली, राष्ट्रवादी मोडली. आता नंबर आहे देवेंद्र फडणवीसच्या भाजपचा. तरी यांच्या लक्षात यायला याच्या नादी नाही लागायला पाहिजे. आता माया नादी लागलं त्याची एवढी फजिती चालली. मला जवळ उभा राहून बोलता येतं तवरच बोलणार आहे बरं का मी. कमरात जर चमक निघायला लागली ना मला लगेच खाली बसायला लागतं. माझ्या कमरात इतक्या चमका निघात्यात आणि माझं हे उपोषण शेवटचं उपोषणामुळं ना पूर्ण अंग गळून गेलेलं आहे. माझ्या वेदना मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, कारण तुमच्या वेदनापेक्षा माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही. माझ्या समाजाच्या वेदना मला घालायच्या. माझा समाज माझ्या मराठ्यांच्या लेकराला शिकवतोय. त्याचं स्वप्न आहे आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, आपला समाज मोठा झाला पाहिजे. मला या करोडो मराठा समाजाच्या वेदना बसू देत नाहीयेत. माझ्या 4था दिवस हे डॉक्टर सोबत येत, गाडीवरच बसून आहे डॉक्टर. असा डॉक्टर असतो का कुठं? डॉक्टर गाडीवरच, त्याला दवाखाना ध्यानात नाही राहिला त्याला दवाखाना आहे म्हणून. ते डॉक्टर आलं माझ्यासारखंच आंदोलक होऊन बसलं. त्याला वाटलं तपासून यावयाला, तपासायला आलं आणि इकडेच राहिलं. दोन्ही डॉक्टर दोन्हीचे दवाखान्याला मोठाले आहेत. 100 खोल्याचे दवाखाने दोघांचे बी. पण दोघांच्या ध्यानात नाही राहिलं आपल्या दवाखाना बंद पडला का सुरू आहे. त्यांना काय तपासावं कळत नाही कारण मा एक शिर चलत नाही, अंगात ताकद नाही, रक्त नाही. कुठं ते नाही ते कानात घालते तर ते कुठं टिकेल का माझ्या हाडकावरच टेकत आहे. त्यांना मेळ लागा नाही याचं नेमकं काय दुखत याला कोणचं इंजेक्शन द्यावा. आता दुखणं डॉक्टराला कळणारच नाही. दुखणं इतकं बेकार आहे. मला पाहिजे मराठ्याला आरक्षण. ह्या दुखण्याला नाही मोजित मी, ह्या दुखण्याला मी मोजित नाही, कारण ह्या वेदना काहीच नाहीत इतक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत. काय म्हणतात?
हा 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 यावला होय. मला वाटलं काय तुमच्या येवल्याचं ह्या वेळेस नाव पवित्र होणार आहे, काळजी करू नका तुम्ही. येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा, काळजीच करू नका. त्याचा कार्यक्रमच लावतो. जेव्हा मराठा आरक्षणाच्या आणि मराठ्यांच्या विरोधात आला आणि मराठ्याला त्रास दिला, त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. मग तो कोणी पण असू द्या, महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या. देवेंद्र फडणवीसने सगळ्याला पाणी पाजिले, पण त्याला मी असा वस्ताद भेटलो, त्याला काय करावं सुचत नाही. तुम्ही बाकीची काळजी नका करू. काय प्रॉब्लेम आहे रे दोघा तिघाचा? मग आता बोललो ना मी, चल खाली बस, नाही तर बाहेर होय, चल बस खाली. बाकीचे काही इथं आलेले येडे समजतो का तू? की आरक्षणासाठी आले, तू का आरडायला आला का? चल होय बाहेर. तुला तीनदा गोडी सांगितल्याला नाही कळलं. मराठा समाजाच्या वेदना या सरकारच्या लक्षात नाही आल्या. शेवटी यांनी सगळ्यांना मिळून मराठ्यावर अन्याय करायचा ठरवलंय. खुर्ची आणणार आहे, जाऊ द्या, खालीच बसवतो. मला नाही दम निघत, काय करू यार. मला तुमच्या वेदना बसू देत नाहीत, मग शरीर मला दम धरे नाही. आता मराठा समाजाच्या वेदना याच्यावर बसता येणार मला. मी उभाच राहतो, जाऊन जवळ जे होईन ते होईल. त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघते. नको नको, त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघायला लागली. अरे पुढं पुढं पडन ना मी, त्यांना पाडाय सोडून. गोड बोलून असंच मुंबईला नेलं तुम्ही मला. आता जाऊ, मग जाऊन तिथं गेल्यावर बसले 17 मजल्यावर जाऊन. माघारी बी येणार लवकर. मुख्यमंत्री मला म्हणतात, कोणामुळं? तुला एकट्यालाच आहे ना, सगळ्या दोन्हीला यायला लागली. असं करू नको. येवल्यात ऐकू आहे ना, त्या टायमाला म्हणशील चिन्हच कळा ना, असं नको म्हणू. या बारीनं गेलाच पाहिजे ते. हो, त्याने लय त्रास दिलाय. आणि ते येवल्याचे लोक मला येऊन सांगत, तुम्ही जरी निवडून द्या म्हणले तरी आम्ही त्याला पाडीत असतो. इतके ते बी येऊन करतात. जाऊ द्या, मला वाटतं त्याला महत्व देऊ नये आपण. तसले मराठ्याच्या खिशात लय मोठे आहेत. याला लय किंमत दिली का ते जास्त येऊन करते. त्यामुळे त्याला किंमत देऊ नये आपण. आपला विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे. आणि यांचं म्हणणं आहे ते मिळू द्यायचं नाही. मायबाप मराठ्यानो, कुणबी आणि मराठा एक आहे, लक्षात असू द्या. कोणाचा बाप जरी आडवा आला ना, तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं. कोणी पण आडवं येऊ दे. प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्यात. याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात. पहिलं काम करायचंय, नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 तारखेला अंतरवाली लिहायचं. 29 तारखेला पाडायचे का उभा करायचे? तुम्हाला आता शेवटचं सांगतो. पुन्हा वळवळ नाही करायची. 29 तारखेला ही काय छगन भुजबळची सभा नाही कुणी बी मध्ये बोलायला. खिचडी येतेची, इथं खिचडी चालत नाही. इथं राईट कार्यक्रम लावणारे मराठीत आम्ही. ए यार बसू द्या. आता काय नाही करीत त्यो. आता माझ्या कचाट्यात आलाय त्यो. याच्यानंतर नुसते वळवळ करून द्या. भुजबळ सहित त्याला उचलतो. सर का बाजूल तुम्ही
त्याची कायमची बडबड बंद झाली पाहिजे. कारण यांचं औषध माझ्याजवळच आहे. देवेंद्र फडणवीसला सुद्धा मीच औषध दिलंय. छगन भुजबळला दिलं, पण कालपासून बोलायला लागलंय ते. त्याला वाटलं असं कवर मागं राहावा, येव पाडणार आहेत आपण आणि तेव्हा पाडणार आहेत, बोलून तर घ्या. मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळवायचंय. काही झालं तरी हरकत नाही. ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय म्हणजे द्यायचंय. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागे व्हा. मराठ्याला अशी संधी पुन्हा येणार नाहीये. पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना. आपले लेकरं उघड्यावर पडतील याचा विचार मराठ्यांनी करा. ज्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही मोठं केलं त्याचे लेकरं मोठे झाले, त्याच्या 20 पिढ्या त्याला संपणार नाही एवढी संपत्ती त्याच्याजवळ तुमच्या जीवावरती झाली. तुमच्या लेकराचा काय हा प्रश्न लक्षात असू द्या. निवडणुका आल्या की उगा भावनिक व्हायचं काम करू नका. कोणता नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असला किंवा मंत्री असला, आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा. पुन्हा बोंबलत बसू नका. आमचे लेकरं मोठे होत नाहीत, आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाहीत, आरक्षण मिळत नाही, आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत, हे बोंबलत बसायचं बंद करा. वेळ आल्यावर बदला घ्यायचा शिका. वेळ आली की बदला घ्यायचं शिका. 42-45 वर्ष फसवलं, आता नाही. आता 2024ला सगळ्याचे टांगे पलटी करायचे. जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर 29 तारखेपर्यंत देतात का बघू. आज 13 तारीख आहे. शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होतं. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, परंतु 1 महिन्याचा दिला. 13 जून ते 13 ऑगस्ट 2 महिने बरोबर झाले. कारण नंतर आपण पुन्हा त्यांना 1 महिन्याचा वेळ वाढून दिला, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणात 2 महिने दिले. मला तरी वाटतं आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही. याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देणार. नेमका काय डाव हे कोणी सांगायला तयार नाही. नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही. पण नवीन डाव त्यांनी आता आणला. तुम्ही बैठकीला या, ते त्याला म्हणता या आणि हे याला म्हणता या. बोलिलं की हे बी जात नाहीत, नाही ते बी जात नाहीत. मरण आणलं आपलं. महाविकास आघाडी म्हणते आम्ही जात नाहीत. हो राव, खरंच तो मग सारखंच आहे. मी बी तराला लागल्यावर तसंच करीत असतो. कारण आपण काय मोजित नाहीत कोणाला. जातीपेक्षा आपल्यापाशी मोठं कोणीच नाही. हा, जात सगळ्यात मोठी. नेतेन फेतेन हे असले किती काय आले किती काय गेले, त्यांच्यात अंतरवाली पाठच झाली. आता त्यांना एखाद्या बार इमानात याच्यात गाडीवर जाताना मध्ये रस्त्यात एखादा अंतरवाली नाव जरी दुसऱ्या गावात दिसलं तर ते म्हणतात इकडं कसं काय गाडी आली आपली. इतकं टेन्शन येतं त्यांना अंतरवालीच. अंतरवालीचा मॅपच बंद केलाय त्याने. आता तिकडं जायचं नाही म्हणतात. यांनी आपल्यावरती आरक्षण नाही देऊन घाव घालायचं ठरवले. बघा आता डाव यांचे. प्रामाणिकपणानंच नाशिकच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी मला सांगा, आपण एसीबीसी आता 10% दिलेलं आरक्षण मागितलं होतं का? यांनी बळच दिलं. बरं दिलं तर दिलं, त्याची व्हॅलिडिटी दिली नाही. 3 राऊंड मध्येच व्हॅलिडिटी द्या म्हणतात. ती काय होत नाही. आता मी मागा लागलो म्हणून 6 महिने केलं. आपलं दुसरं म्हणणं होतं ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र निघालेत त्यांना 6 महिन्याची व्हॅलिडिटी द्या. त्यांनी त्यांनाही नाही दिली वाढून. यांनी आपल्यावरती न टिकणारं 10% आरक्षण दिलं. न टिकणार आणि ईडब्ल्यूएस आपलं घातलं. आणि ते पसरायला लागलेत काय? जरांगे पाटलांमुळं
किंवा या मराठ्यांच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं. आम्ही घातलं का? आम्ही म्हणलं की ईडब्ल्यूएस रद्द करा. तुम्हाला 10% कोण देश सांगितलं? तुम्ही नाही तिथं येईल खांदिता आणि परत म्हणता पाणी कसं काय लागलं नाही. खडकावर खांदल्यावर तुमच्या बापाला पाणी लागन का? तुम्हाला मागितलंच नाही, तुम्ही कसं काय देता? आणि आता म्हणतायत ते आरक्षण आमच्यामुळे गेलं आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागले. हे मराठ्यांच्या लक्षात आलं की हे प्युअर खोटं बोलायला लागले. आणि हे सांगायला कोण आहे समजून सांगायला? ते मुंबईचं नाही का ते मावशी ती येडपट त्याचे ते नाही, दुसरंच नाव यार त्याचं काहीतरी. हा तेच माया विरोधात हे सगळे विधान परिषदेवर गेलेलेच आमदार बोलत आहेत. पटांगणातला बोलतच नाही. जेव्हा विधानसभेला उभा राहणार आहे ना ते म्हणतो नको त्याला बोललं की पडतच माणूस. कारण आता कसा कचकादा केला ना लोकसभेला यांना अशी जिरली नाही यांची तेव्हापासून. तुम्हाला बी मानावं लागेल, तुम्ही लय हुशार आहेत राव. मी नुसतं पाडा म्हणलो तुम्ही राईटच पाडिलो. एक जण तर तुमचं झालं तो बात नाही राहिलं. ते नुसतं म्हणत होतं मीडियात मला वरून शब्द दिला खालून दिला. काय दिला रे खालून वरून शब्द तुला? गप्पा आणताय कामान धामाचे. याला कोण आहे एवढा कोणचा नेता लागून गेला हे वरून खालून शब्द द्यायला? तेव्हा म्हणतो नाही नाही मला तिकडून ठरलं होतं लोकसभा द्यायचं, वरून ठरला. तुला वरून देत नाही कोणी खालून देत नाही. तो असाच मर आता मराठ्याच्या विरोधात गेला ना असाच कार्यक्रम लागत असतो. चांगल्या चांगल्याच्या धुऱ्यावर झाल्यात मराठ्याच्या नादी लागणार. ज्याची कधी जागा पडत नाही ना त्यांचा सुद्धा कार्यक्रम लावलाय मराठ्याने यावेळेस. त्यांचा सुद्धा आमच्या मराठवाड्यात एक जणाची तर 5,000ची लीड तोडायला इतका फेसपाड होता. इतकं बेकार काम आहे मराठ्याचं. मराठ्याचं नादी मराठ्याच्या नादी लागलं का असं होतं. आपल्याला 29 तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचे. निर्णय कोणचा व्हाव द्या. इतक्या ताकदीनं काम करा ना. उभा करायचं ठरलं तरी मराठ्याची शान राहिली पाहिजे. मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका. त्या उमेदवारात जात आणि मुलगा बघा. त्याचं तुमचं पटतंय का नाही हे बघायचंच नाही. त्याचं तुमचं पटत नसलं जर उमेदवार दिला दन मतदान करायचं. त्याने काम नाही केलं की माझ्याकडे या तुम्ही त्याला घोडेच लावतो मी. तुम्ही त्याची काळजीच करू नका. फक्त यावेळेस जर उभा करायचं ठरलं तर ताकदीनं मतदान करायचं. सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायचा मुलगा आणि जात. कारण एवढ्या वेळेस मुलाच्या आणि जातीच्या नावावर लोक मध्ये जाऊ द्या. आतापर्यंत तुम्ही लोक पक्षाच्या नावावरती विधानसभेत पाठवले. आता एकदा मुलासाठी आणि जातीसाठी मध्ये जाऊ द्या. 75 वर्षात एखाद्या वेळेस बदल होऊ द्या ना. आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं हेच म्हणणं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात तर आपलेच गरिबाचे पोरं. मुस्लिम दलितांचे 12 बलुतेदारांचे ओबीसीचे प्रश्न सोडू शकतात तर फक्त गरिबांचेच पोरं. आणि जर आता ही गोरगरिबाची सत्ता आली तर सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं हे पोरग सगळ्याला न्याय देऊ शकतं. मुसलमान तर आपल्यापेक्षा जास्त तरायला लागलेत. आपल्यापेक्षा जास्त. मी जर पाडा म्हणलो ना ते लगेच म्हणतात पाडू. मला भेटले ते म्हणले पटेल. म्हणलं पाडा. ते म्हणले पाडो. म्हणलं पाडो तर पाडो. इकडून सावधच आहेत बघा ते. ही अशी मजा येणार आहे तुम्हाला सांगतो. मुसलमान मराठा दलित 12 बलुतेदार जर भिडेने एकदा शिटाचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. यांचा कार्यक्रम करायला काहीच लागत नाही. औ खाली आल्यावर
बसा बसा उलशिक बसा आता खाली आल्यावर घेऊ. आपल्या मराठा समाजानं एकजूट दाखवल्याने सगळ्या जातीच्या मनात आशा पल्लवित झाल्यात. प्रत्येकाला वाटायला लागलं गोरगरिबाची आणि शेतकऱ्यांची सत्ता येऊ शकते, गोरगरिबांना न्याय मिळू शकतो, हे प्रत्येकाला वाटायला लागलं. असा या राज्यात आता माणूस न राहिला नेता सोडून की गोरगरिबाची सत्ता येणार नाही असं म्हणणारा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती की संधी आहे, जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपल्याला काही करून देणारं बनावं लागणार आहे. कारण आपण त्यांना 1 वर्षापासून आरक्षण मागतोय. देशात इतक्या ताकदीचं आंदोलन कधीच झालं नसल. सलग 1 वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे, सलग. आणि लाखांना लोक या आंदोलनात सहभागी आहेत. कारण जर आंदोलन उभा केलं तर कधी काळी संपू शकतं असे आंदोलन झालेले आहेत. परंतु इतक्या लाखांना आणि इतक्या ताकदीनं हे आंदोलन सुरू आहे की आजही ते आंदोलन संपलेलं नाहीये आणि ताकद मात्र तीच आहे. कुठेही जा मराठी आजही लाखातच आहेत. तरीही ते आपल्याला आरक्षण देत नाहीयेत. देवेंद्र फडणवीसांनी चुका केल्या, आरक्षण द्यायचं सोडून षडयंत्र सुरू केले आणि त्या षडयंत्रात मला उघडं पाडायचा प्रयत्न केला. मी काहीच चूक नाही केली. मी काय चूक केली? मी माझ्या समाजाला आरक्षण मागतोय. अरे तुमच्या समाजाला आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी नाही विरोध केला. तुमचे लेकरं आमच्या डोळ्यात देखता मोठे झाले, आम्हाला काहीच वाईट नाही वाटलं. पण आज आमच्यावरती अशी परिस्थिती येऊन थांबली की आरक्षणाशिवाय आम्हाला पर्याय नाही. तर तुम्ही सगळेजण मिळून आमच्या आरक्षणाला विरोध करायला लागला. हीच का तुमची नियत की मराठा समाज तुम्ही संपवायला निघालात? शेवटी मराठ्यांच्या नादाला लागल्यावर चांगल्याला या मराठ्यांनी पाणी पाजलेले. तुम्हाला पाणी पाजायला वेळ सुद्धा मराठी लागू देणार नाहीयेत. तुम्हाला नेमकं झालंय काय? मी काय केलंय? मराठा समाजाला आरक्षण मागितलं, ही काय मी चूक केली का? माझी काय चूक नसताना माझ्या विरोधात तुम्ही यासाठी उतरवली. आमची काही चूक नसताना आमच्या छाताडावरती तुम्ही गोळ्या घातल्या. आमची काही चूक नसताना आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंदड्या तुम्ही केल्या. रक्ताच्या थाळव्यात पडलेले आमचे लेकरं कोणा उचलायला सुद्धा त्यांना येत नव्हतं. असं आम्ही नेमकं केलं काय होतं? आरक्षण मागणं म्हणजे काय आमची चूक होती का? तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तरी लाखो पोरांवरती या राज्यात केसेस केल्या. फडणवीस साहेब, तुम्ही या छगन भुजबळचा ऐकून किती त्रास दिला तरी हे मराठे तुम्हाला पुरून उरल्याशिवाय शांत बसणार नाहीत. तुम्हाला आणखीन या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, फडणवीस साहेब, तुम्हाला या पवित्र भूमीतून सांगतो नाशिकच्या, माझ्या नादाला लागू नका, आरक्षण द्या. नसता मुळात जळसकट तुमचा भाजपाचे उमेदवार उकळून फेकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्ही आमचे शत्रू नाहीयेत फडणवीस साहेब. आम्ही तुम्हाला विरोधक सुद्धा मानलेला नाही. जरा भाषा समजून घ्या. मला फक्त आरक्षणाशी देणं घेणं आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. पण तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाहीये. आम्हाला देणारं बनावं लागणार आहे आणि आरक्षण घ्यावं लागणार आहे. तुम्ही आमची भावना आणखीन तरी समजून घ्या. भांडणं लावू नका. भांडणं लावायचं एक बंद करा.
तुम्हाला भांडणं लावायची लय सवय आहे. तुम्ही मराठ्यात भांडणं लावून दिले. त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं. अभियान ते षडयंत्र आणि सापळा आहे. तो काय काम करतोय? मराठ्याच्या संघटना फोडितोय तो दरेकर. आणि त्यांना माझ्या विरोधात सभा पत्रकार परिषद घ्यायला लावतो. तो परत समन्वयक फोडायला लागलाय आणि समन्वयकाच्या माध्यमातून ऐका काय असतं, शेवटी आपल्यावरती चांगले संस्कार आहेत, समजून घ्या. मला काय सांगायचं तुम्ही समजून घ्या. ते आत्ता ज्या बंधूंनी घोषणा दिली नका देऊ, त्याचं कारण सांगतो. शेवटी संधी देणं गरजेचं आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय. मी एवढा संयमी आहे ना, म्हणून मराठ्यांच्या पदरात बरंच आरक्षण मिळालंय. घोटाळा जर असतो ना, आंदोलन बे मोड असतं, मराठ्याला यांनी काही मिळून सुद्धा दिलं नसतं. मला वाटत नाही माझ्या समाजाला डाग लागावा किंवा माझ्या समाजाची शान कमी व्हावा. मी काम करतोय माझ्या समाजाची शान वाढावी म्हणून. नसता तुमच्यापेक्षा कलाकार आहे मी. तुम्ही आता म्हणलात ना, त्याच्यापेक्षा डेंजर शब्द असतील. माझी विनंती आहे नाशिक शहरातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण, जे चुकले ते जाऊ द्या. वयानं मोठे आहेत राणेसाहेब, चुकले ते एकदा जाऊ द्या. अनुभव आहे, वयानं मोठे आहेत, एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असतं. कारण त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती. आपलं वय काय, त्यांचा अनुभव काय, त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हाई. पण मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून. आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे, वय पण मोठं आहे आणि योगदान पण आहे. पण याचा अर्थ असा बी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं आणि काय पण बोलायचं. ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना. पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगा, ही माझी विनंती तुम्हाला. त्यांच्या पोराचं हो द्या काही पण, कारण ते पोरग आपण पोरग पोराचं हो द्या काही पण. परंतु त्यांचं वय मोठं आहे, त्यांचा अनुभव पण आहे. याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांचा पक्षाचा दिदारा करीत आणलाय. परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत. राणेसाहेब वयानं मोठे आहेत, अनुभव आहे, योगदान पण आहे. पण त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे, सन्मान आहे. उगाच देवेंद्र फडणवीसचं ऐकून, कारण ते तुमच्या त्या नाशिकचं जसं येडं झालंय तसं ते भुजबळचं ते फडणवीस बी येडं झालंय. त्याचं ऐकून राणेसाहेबांनी कशाला टांगड्या गुतून पडायचं उगाच? काही गरज आहे का? यांच्या कशाला नादी लागायचं? मी प्रत्येक वेळेस सांगितलंय, मी त्यांचा सन्मान करतोय, त्यांनी बोलू नये. आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बिघडवतो सोडित नाही. मी हे सांगितलंय त्यांना. परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो, मी पाठीमागही निलेश साहेबाला सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा, आम्ही त्यांचा सन्मान करतोय. मी जर मागं लागलो तर मी सोडणार नाहीये. त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आहे, आपण बी कोणीकडे बी बोलू नये. कारण मी त्यांना काही बोललोच नाही, तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घेईन. आता मराठवाड्यात येऊन बघून काय बघणार आहेत तुम्ही? मराठवाड्यात काय साधे चित्र मराठीत होय? परत तुम्हाला येताना पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय, मुंबईतून बी यायचंय, परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे तर आमच्या मराठवाड्याच्या पुढे आहेत. पण गरजच नाही ना. मी म्हणतो हे ऐकून घ्यायची, म्हणायची. आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही कारण आम्ही तुमचा सन्मान करतोय. तुम्ही उगाच बोलता. माझी आज खरंच मराठा समाजाला विनंती आहे, त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं. ते पोरा सोराचं काही व्हायना, त्यांच्या पोराचं आपलं कसं का चला ना. पण शेवटी ते वयानं मोठे आहेत, त्यांचं योगदान आहे. सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडंसं सन्मानाने बोलत जा. लयच हाताच्या बाहेर इशय गेला तर बघू, लयच हाताच्या बाहेर गेल्यावर बघू ना.
दमत ना या पोट्याला. यासाठी मुंबईला नको म्हणतो मी. आता म्हणते चला मुंबईला. काय मुंबईला रे? मुंबईला गेले घे का साधी फजिती नाही होत. माघारीच येत नाहीत. मंत्रालया पुढेच आंघोळीला बसली. लय शान आहे यार तुम्ही. मला पार तिकडे यायचे पोलिस ते म्हणत ते उठाणराव आंघोळ करताना. आता कोण बसलाय मला काय माहित. इतके एका जणाच्या हाटला पुढेच बसले भात शिजीत. 2 घंटे झाले आता भातच शिजाना. ते परेशान झाले. पोलीस त्याच्याकडे गेले ते म्हणले ही झोन आहे. कोणचा तरी झोन असतो ना काहीतरी. त्याला काय झोन फिन करतोय माझ्यासारखंच असं ते. झोन म्हणल्यावर तर त्याने इतका फेस लावला अंगाला. 2 घंटे झालं तरी त्याचा अंगाचा फेस निघाला आणि त्याला रोड दिसना. रोडवरच झोपलं. आणि हे पुरेच जर तिकडे गेले असते तर वाशीतच होते सगळे. वाशीतला एक बी माणूस तिकडे गेला नव्हता. तर तिथं एक 5-6 बिल्डिंग होत्या. एक तर 17 तळापेक्षा जास्त असून सगळ्यात वर बसलेली. मी बी टेन्शन मध्ये आलो. हे वर गेले कसे? कारण त्या बिल्डिंगला पायऱ्याच नव्हत्या. मुख्यमंत्री मला म्हणते हे वर कसं काय केलं? म्हणलं मला नाही माहित. आणि ते म्हणले मुंबईत आल्यावर काय करते? म्हणलं त्यांनाच जाऊन विचार आता काय करते ती. आणि आता तर पुन्हा म्हणायला लागलेत एक चक्कर हाणून येऊ. मला बी वाटतंय जरा बरेच आमदार येऊन करायला लागलेत. मला वाटतं एक चक्कर हाणूनच यावं आपण मुंबईला. त्यांना अशी मस्ती आली. आणि कसल्या आडनावाचे आहेत परत. मेळणे ताळणे कुठं होते काय होते. मराठ्याच्या जीवावर मोठाल्या झालेल्या अवलादी ह्या. असा माज आला यांना. मला वाटतं एक जर राऊंड हाणून आलं ना मुंबईला बरंच राहील. अरे काय मुंबई आपली नाही का? मग जाऊ नाही का आपण? आता बोलणाऱ्या आमदाराचं घर कसं आहे काय आपण बघितलं पाहिजे बाबा. दार कसं आहे त्याचं, काय लावतोय, त्याच्या घराला फॅन कोणचा आहे आपल्याला आणायचा नाही पण बघायचा आहे. त्याच्या घरात काय काय आहे बाबा. फ्रीजचं पाणी पितो का गटरातलं पितोय बघणं काम आहे ना. शेवटी आपला आहे ना तो. आपल्या माणसाच्या घरी आपण जाऊ नये का? मग मुंबईत कोणचा आमदार बोललेला जरा वाटतं एकदा घर बघूनच यावं आपण कसे कसे आहेत. आणि सगळ्या मराठ्यांचंही म्हणणं आहे 2 कामं करायची. एक काम म्हणतात निवडणूक लढायची. आणि दुसरं म्हणतात एकदा मुंबईला चक्कर हाणून यायची. बघू काय करायचं ते. तुम्ही सगळे येतात का? नक्की? खोटं बोलू नका बरं का. नाही तर तुम्ही राहायचे इकडं मी जायचो एकटात. मला असं रेट येते पोलिस तिकडं. तुम्ही सगळे येतात ना. आम्हाला पोलिसांनी तुम्हाला सांगतो असं कुटिलेलं एकदा या देवेंद्र फडणवीसचं ऐकून. त्यांच्या हातातल्या दांडके मोडे तरी ते मागचं काळ हातात नाही राहत का? त्याने सुद्धा आणत होते. इतकं रेटचे आम्हाला ते दोन्ही हाताने. आणि सगळे हाणणारे जवळपास त्यातले 90% मराठे नव्हतेच. त्यांनी निवडून आणले होते वाटतं. हात नावं त्यांचे आडनावं. कारण ते पोरं खिशावर वाचायचे ना हाणतानी. त्याला म्हणजे एवढा राग होता मराठ्याचा. अधिकाऱ्याला राग असला पाहिजे का? जात असली पाहिजे का? नाही. आणि समजा आता तो देवेंद्र फडणवीसचं ऐकून हाणलं आणि कदाचित जर आमची सत्ता आली तर तुला आता लय झालं तर तो हाणल्याबद्दल तुला बढती दिली असं. आणि दिली पण आमच्या आई बहिणीच्या छाताडात ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना बढती दिली. याला म्हणते देवेंद्र फडणवीस. लोकांच्या आई बहिणीला जर मारलं तर तिथं बढती मिळती. आणि बऱ्याच जणाला बढती मिळाली. बऱ्याच जणाला म्हणण्यापेक्षा त्यातला एक बी घरी नाही. आता सगळेची सगळे बढत्या देऊन मोठाले अधिकार त्यांना दिले. आणि समजा मराठ्यांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांनी सत्ता बदलली मग काय होईल? तुम्हाला जातीवाद कशाला पाहिजे मला हे नाही कळत. तुम्हाला काय करायचं जातीवादाचं? त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी आणखीन तरी शान व्हावं. शेवटी मराठ्याच्या शक्तीला कोणाची शक्ती पुरत नाही. कोणाचीच. कारण लोकात म्हणे एकदा जर मराठे एक आले एक तर मराठे एक येतच नाहीत.
आणि मराठे जरी एक आले तर इतिहास घडतो. आणि मराठ्यांनी तो आता घडिलेला आहे. माझं तुम्हाला जाता जाता एक विनंती, कारण मला बी लय वेळ दम नाही गाणं इतके, कारण नाही सांगत मी समाजाला, लय भयानक वेदना आहेत मला. रोज सलाईन चालू आहेत, रोज 5-6 सलाईन. डॉक्टराला बी कोणी पेशंट सापडक नाही, कचा कस सोया टोचित येत कुंकड बी. रक्त माया अंगात नाही, कुडून सुया आणली, कुडून नाही, बोटातच टोचित येत माया. शुगर कमी झाली म्हणतात, रक्तच नाही, शुगर कुडून तपशितोय कोणाला माहित. इतकं बेजार केलंय ना मला येईनी. माया शिराला इतके बोक्षे पडलेत, कुंकड सलाईन लावले, कुंकडून बाहेर पाणी निघत आहे. डॉक्टराला सुद्धा मेळ लागत नाही. एक दिवस तर डॉक्टरांनी, सरकारी डॉक्टर पाठवले होते अंतरवालीत, त्याने माझ्या हाडकाला सुई लावली शिर म्हणून. हात फुगल्यावर म्हणतो हुकलं का गणवा, शिरच सापडणार. मला इतका त्रास आहे ना या उपोषणाचा, पण समाजाच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी मला नाही बघू वाटत. इतके हाल आहेत लेकराचे आरक्षणावर पायी. एका टक्क्याहून अधिकारी बनल्याला हुकायला लागला. एका टक्क्यामुळं ऍडमिशन राहायला लागायला लागले. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना बढत्या सुद्धा मिळत नाहीत. कव्हा बघा मराठ्याचा अधिकारी त्याच खुर्चीवर आहे. ज्या दिवशी लागला होता ना शेवटच्या दिवसाभोत त्याच खुर्चीवर आहे. त्याच्या खुर्चीला काय फेविकॉल चिटकेलं का काय? आमच्या बढत्याच होत नाहीत. यांचे कपा कप पुढं जातात. यांच्या याला काय चाक बसिलेत का? यांच्या तर बढत्या होत्या ना, आमच्या यांना तुमचे लय हुशार येतं ना, आमचे काय कॉफ्या देऊन पास झाले का? आमच्या बढत्या कसं काय होत नाहीत? आम्हाला केंद्रीय कॉलेज नाही, आमचे सगळे हालच. उच्च शिक्षण आम्हाला नाही. काय पाप केलं आम्ही? आम्हाला आरक्षण नाही. माझी तुम्हाला जाताना एक विनंती, एकजूट नाही फुटू द्यायची बरं का. आपलं कोणी नाही. मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं, पण माझे शब्द आता कमी कमी व्हायला लागलेत फुटायला. कारण जशा जशा चमका निघतात तसा तसा त्रास व्हायला लागलाय. माझे मायबाप मराठ्यांना एक हात जोडून विनंती, समाज आणि समाजाचे लेकरं उघडे नका पडू देऊ बरं का. शेवटी तुम्ही ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं केलं तो आपल्या बाजूने नाही उठत. त्यांचे संसार मोठे झाले मराठ्याहो. तुमच्या लेकराच्या आयुष्याचं काय? कधी काळी तरी विचार करा आणि भानावर या. नाही बरं का आपल्या जात आणि जातीचे पोरं मरू द्यायचे. बघा जरा त्या लेकराच्या जवळ बसून, आरक्षण नसल्यामुळं त्याचे काय हाल आहे. आरक्षण नसल्यामुळं मराठ्यांची किती भविष्य धोक्यात आलेत. तुम्हाला माझे तळतळीनं हात जोडून विनंती आहे, या राजकीय लोकांना मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करायचं शिका. पक्षाचे झेंडे उचलण्यापेक्षा आणि पक्षाला मोठं करण्यापेक्षा किंवा त्या नेत्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करा. आपली शान वाढल, आपल्या मराठ्यांची शक्ती वाढल. आणि माझा मराठाकडं एकच म्हणणं आहे, मी जरी मरणाच्या घटका मोजत असलो तरी तुमची शक्ती आणि बळ वाढवल्याशिवाय मनोज जरांगे एक इंच सुद्धा मागे सरकणार नाहीये. मी यांना फुटत नाही आणि मॅनेज पण होत नाही, तुम्ही काळजी करू नका. कारण माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. फक्त मराठी पक्षाच्या बाजूने ओढू नका. तुम्ही जर पक्षाच्या बाजूने ओढलं तर तुमच्या लेकराचा तुमच्या हाताने तुम्ही वाटोळा केला म्हणून समजा. काहीही होऊ द्या, आपल्याला आरक्षण ओबीसीतून मिळवायचं. आणि देवेंद्र फडणवीसला आणि या छगन भुजबळला दंगली घडवायच्यात राज्यात. दंगली होऊ द्यायच्या नाही. त्या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर हे लक्षात असू द्या. यांना काहीतरी कुरापती काढून दंगली घडवायच्यात, कारण तसं यांचं षडयंत्र आहे. ते षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं. यांनी कितीही डाव टाकले तरी ते त्यांचे यशस्वी होऊ द्यायचे नाहीत. खेड्यापाड्यातल्या ओबीसींचा आणि मराठ्यांचा एक जीव आहे. नेते विरोधात गेले म्हणजे समाज विरोधात गेला नाही. आजही मराठा समाजाचं ओबीसी समाजाशिवाय धकत नाही आणि ओबीसी समाजाचं ही मराठ्यांशिवाय धकत नाही.
आम्हाला दोघांनाही एकमेकाच्या मदतीची आवश्यकता आहे. काय झालं? मला वाटलं आरक्षण आणलं का गं? मला वाटलं छगन भुजबळच आला. ते असाच येतो बघा, खालून याच्या बाजा खालून त्याच्या बाजा खाली निघन, त्याच्या बाजा खालून याच्या बाजा खाली निघन. त्याला तेव्हा जर देवेंद्र फडणवीस म्हणून तसं जर नाही ऐकलं तर ते बेसन भाकर खायलाच जाणार. त्याला ऐकणं नाही तर देवेंद्र फडणवीस स्वतः त्याला उचलून मध्ये टाकणार आहे. बोल नाही बोलला की टाकलाच मध्ये. त्याला असं दुहेरी संकट उभं राहिले त्याच्यावर. त्याला वाटतं नाही बोलाव तर मध्ये टाकीन म्हणतात, बोलाव तर इकडं मराठ्या विरोधात चाललेत. आता काय करायचं? इतकी पंचायत झाली त्याची. तशीच बहुतेक मराठ्याच्या आमदारात सुद्धा झाली असणार आहे. त्यांना बोलायची इच्छा नसेल पण देवेंद्र फडणवीस बळच बोलायला लावतो त्यांना, बोला बोला म्हणून. त्यामुळे इथून पुढे यांना शून्य किंमत देऊन आपण आपल्या कामात राहा. आपल्याला या राज्यात शांतता ठेवायची. काही झालं तरी राज्यात मराठ्यात आणि ओबीसीत वाद होऊ द्यायचा नाही. आणि गावखेड्यात नाही सुद्धा. गावखेड्यातल्या मराठ्यांना आणि ओबीसींना वाटतंय गोरगरिबाची सत्ता येऊ शकते, ही गोरगरिबाची लाट आहे. अशी लाट कधीच आलेली नाही. म्हणून आपण ही शांतता रॅली यासाठी काढली की या राज्यात शांतता ठेवायची. पण आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी एकजूट सुद्धा तितकीच महत्वाची आणि ते कायम तुम्ही टिकून ठेवा. आपल्याला आपल्या समाजाशिवाय दुसरं मोठं कोणी नाही आणि समाज मोठा करायचा आहे. मला एवढा त्रास असूनही मी या समाजासाठी आणि समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून रात्रंदिवस झुंज देतोय. माझा दुसरा काही उद्देश नाहीये. मला नको यांचे पद किंवा मला नाही पाहिजे यांचे पैसे. मी जर एवढं निष्ठेनं लावून धरलं नसतं किंवा माझ्या समाजानं एवढ्या ताकदीनं लढा लावून धरला नसता तर आज गावाचे गावं ओबीसी आरक्षणात निघालीच नसती. कित्येक तरी पोरं आपल्या आता अधिकारी व्हायला लागले त्या प्रमाणपत्रावरती. कित्येक तरी पोरांना ऍडमिशन मिळायला लागलेत. आरक्षण नव्हतं तेव्हा पोरांनी शिकायचं सुद्धा बंद केलं होतं. त्या पोरांनी पुन्हा रिऍडमिशन घेतलेत. प्रत्येक क्षेत्रात मराठा समाज चाललाय. कुणबी हा राज्यापासून केंद्रापर्यंत चालणारा आरक्षण आहे. दिल्लीच्या संसदेत सुद्धा आपले 7-8 कक्ष अधिकारी झालेत आरक्षणाच्या जोरावरती. कारण राज्यापासून केंद्रापर्यंत जर मराठ्यांची ताकद आणि शक्ती वाढवायची असली तर तुम्हाला आधी लेकरं डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहेत. आणि आरक्षणच मराठ्यांना मोठं करू शकतं हे मराठ्यांनी लक्षात ठेवा. नेता आमचा पाहुणा आहे किंवा पाहुणा लागतोय या भावनेत न येता स्वतःच्या लेकराचं वाटोळं करू नका ही मला तुम्हाला हात जोडून विनंती. मराठ्यांनी कधीतरी भानावऱ्याचं शिका सगळ्या बाजूने फक्त मराठ्यांनाच घेरलंय. सत्ताधाऱ्याने आणि विरोधकांनी दोघांनी मराठा उघडा पाडायचं ठरवलंय. दोघांचंही म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे आणि ओबीसीच्या नेत्याचंही म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे. इतकं मोठं षडयंत्र चाललेलं असताना तुम्ही पक्षाच्या बाजूने बोलताच कसे? मराठ्यांचं रक्त मराठी म्हणून कधी जागा होणार आहे? स्वतःच्या लेकराच्या बाजूने तुमचं रक्त कधी गरम होणार आहे? स्वतःच्या मुलीचं आणि मुलाचं वाटोळं होताना तुम्ही उघड्या डोळ्यानं कसं बघता? स्वतः इतके पैसे लावलेत, व्याजानं काढलेत, उस तोडलेत, वावर इकून स्वतःचे पोरं आणि पोरी शिकवल्यात. त्यांच्या डोळ्यातलं पाणी स्वतः उघड्या डोळ्यानं मराठे तुम्ही कसं बघू शकताय? तुम्हाला नेता जवळचा की तुमचे लेकरं जवळचे? नेत्याला मोठं करून तुम्हाला काय मान उंचावणार आहे? तुम्ही कोणती कॉलर टाईट करून रस्त्याने चालणार आहेत? नेत्याला मंत्री करून तुमची काय शान वाढणार आहे? त्याचेच पोरं पैसेवाले करून तुम्हाला कोणती हिंमत गाजवायची? मराठ्यांनी स्वतःचे पोरं आणि स्वतःचे जात मोठं करण्यासाठी झुंजा. कोणाचे ओझे उचलायचे आपल्याला गरज नाही. स्वतःचे लेकरं मोठे करायचे शिका. स्वतःची जात प्रबळ बनवा. स्वतःची जात जर एकदा शक्तिशाली बनवली तर मराठ्यांना कोणाच्याच पुढे हात पसरायची गरज नाही.
कोण नेता आणि कोणता पक्ष, त्या पक्षाला आणि नेत्याला पायाखाली तोडवा. छगन भुजबळ सारख्या पैदाशी जर आडव्या येत असल्या तर त्याला या निवडणुकीत पाडून टाका. जातीपेक्षा आणि लेकराच्या पुढं कोणत्याच पक्षाला किंमत देऊ नका. या जगात आपलं कोणी नाही. लेकरं उघड्यावरती सोडून नेत्याला मोठं करून छाती बडवीत बसू नका. मराठ्यांनी मर्दानगी जागी करा. मराठ्यातला क्षत्रिय जागा होऊ द्या. स्वतःची जात आणि लेकर संपदा कामा आहे. तुम्ही जातवान मराठी असाल तर स्वतःची जात आणि मुलं मरू देऊ नका. यापुढं मराठ्यांनी मुलाच्या आणि मुलीच्या डोळ्यात पाणी बघू नका. जातवान मराठी असाल तर पक्षाला महत्व न देता स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी आता झुंज द्या. या जगात स्पर्धा वाढली. स्पर्धेच्या युगात मुलाला आणि जातीला टिकून धरा. लोक खूप पुढे गेलेत. एकजुटीच्या जोरावरती त्यांनी त्यांचा समाज मोठा केलाय. माझ्या समाजाचं काय, एवढा ध्यास घेऊन रात्रंदिवस मी जगतोय. एक एक क्षण माझ्यासाठी महत्वाचा आहे. कोणत्या क्षणाला मरण येईल मला माहित नाहीये. सगळे माझ्या हातवरती टपलेत. सगळ्यांनी मलाच उघडं पाडायचं ठरवलंय. सगळेजण दात घासून येत माझ्यावरती. माझं स्वप्न घेऊन मी उभा आहे. मला शारीरिक वेदना असल्या तरी माझ्या स्वप्नापासून मी लांब जात नाहीये. माझं स्वप्न आहे माझे मराठ्यांचे पोरं मला अधिकारी झालेले बघायचे आरक्षण देऊन. एवढ्या वेदना फक्त मी माझा समाज शक्तिशाली बनवण्यासाठी वेदना सहन करतोय. मी इंचभरही मी बघितलेल्या स्वप्नापासून बाजूला जात नाहीये. मी क्षत्रिय मराठा आहे. मराठ्यांशी गद्दारी करणारी पैदास आणि औलाद माझी नाहीये. मला नको यांचा पैसा आणि पद. मला फक्त माझा मराठा समाज मोठा करायचा आहे. माझ्या समाजाला त्रास दिल्याला मला सहन होत नाही म्हणून मी वेदना सहन करतोय. माझ्या शरीराच्या वेदनेपेक्षा माझ्या करोडो समाजाच्या वेदना माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. त्याला क्षत्रिय मराठा म्हणलं जातं. मैदानात उतरल्यावर मी मागे सरकत नाही. क्षत्रियांचा धर्म आहे मैदानात उतरायचं नाही. आणि जर मैदानात उतरला तर विजयाचा टिळा लावूनच घरी यायचं किंवा मरूनच वापस यायचं. माई बापाओ, जात मोठी करायची. सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, यांना महत्व देत बसू नका आणि यांच्या दबावात सुद्धा येऊ नका. एकजुटीने राहा. एकजूट वाढवा. पक्ष करत बसू नका. हे 5 वर्षातून एकदा येत आहे. हे मोठं होतील. पण जर तुम्ही पक्षाच्या मागे पळाला तर पुढच्या पिढ्या मराठ्यांच्या तुम्हाला माफ करणार नाहीत. तुमचा नातू तुम्हाला विचारणार आहे आमच्या आरक्षणासाठी भविष्यासाठी का लढला नाहीत. कोणाची तरी बहीण विचारणार आहे. कोणाचा तरी भाऊ विचारणार आहे आमच्यासाठी का लढला नाहीत. आता तरी मराठ्यांनी भान ठेवा आणि भानावर या. मी शेवटी जाता जाता पुन्हा विनंती करतो, एकजूट असू द्या. महाराष्ट्र जागा करा आणि सगळ्यांनी जाऊ द्या गाडीत न्या त्यांना. अँब्युलन्स आहे का? चक्कर आली वाटतं त्यांना. हाय बोलत येते. जाऊ द्या गाडीत जाऊ द्या रे. अँब्युलन्स मध्ये जाऊ द्या. अँब्युलन्स कुठं आहे?
हा इथं जवळच आहे, लागलं सोयीला. येऊ दे इकडं. डॉक्टर आहेत आमच्याकडे लय मोठे, मला तपासायला ठेवलेत ना माहिती. देवेंद्र फडणवीस तर का डॉक्टर द्या ना आम्हाला, मग आम्ही आमचेच डॉक्टर केलेत. अय पेशंट बसायच्या आधीच अँब्युलन्स पळते काय? लय तापडे व देवेंद्र फडणवीसचा ड्रायव्हर. का छगन भुजबळचा ड्रायव्हर आहे? मराठा समाजाला माझी विनंती आहे, 4-5 कामं करा आणि मी बोलायचं बंद करतो, कारण मला लगेच दवाखान्यात जायला लागतंय. जर 29 तारखेला लढायचं ठरलं तर ताकदीनं काम करा. आणि एकच सांगतो, राजकीय पक्षानं जर दबाव आणला तर त्यांना घाबरू नका. जातीच्या आणि लेकराच्या बाजूने उभा राहा. आणि मतदानाला जाताना कोणी काय बघत नाही. किती त्रास दिला राजकीय नेत्यांनी, तरी मतदानाजवळ गेल्यावर आपण सांगितलं तिथं शिक्का मारा, तिथं काय त्याला दिसत नाही. याने काय केलंय, लयच दबाव आणला त्यात संग छिंडा, कारण गरीबाचं भीती असते गरीबाला. पण एकजुटीनं यावेळेस पाडायचं ठरलं तरी पाडायचं आणि निवडून आणायचं ठरलं तरी निवडून आणायचं. फक्त एकच सांगतो, नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 ऑगस्टला अंतरवालीकडे या. आपल्याहून एक विचारानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवू करायचं काय, एवढंच बोलतो. एकजूट कायम असू द्या, पक्षाला महत्व देऊ नका. जातीला आणि जातीच्या मुलाला बाप माना, पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. पुढची ना हा नाही, पुढच्या टप्प्यात घेऊ आपण. खानदेशचे तुम्ही जे विदर्भातून लोक आहेत ना, यांच्यासाठी आपण दुसरा टप्पा टाकणार आहे. मी आता आंतरवालीकडे लगेच निघणार आहे, कारण मला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला लागतंय. तुम्ही 14 तारखेला किंवा 15 तारखेला या. आणि एक सांगायचं राहिलं, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो की उद्या 14 तारखेपासून ते 20 ऑगस्ट पर्यंत, 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांनी आंतरवालीकडे आपण आपला डाटा घेऊन यायचंय. 14 पासून त्याची सुरुवात 20 तारखेपर्यंत केली जाणार आहे. आणि आपण 29 तारखेला आंतरवालीकडे सगळ्यांनी यायचंय हे सांगतो, कारण मला आता आंतरवालीकडे निघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण माझी तब्येत जास्त मला त्रास द्यायली. तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली, ताकदीनं जमलात, त्याबद्दल नाशिकच्या आणि जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. अशीच मायबापावर एकजूट असू द्या. तुमची शान वाढवल्याशिवाय मी गप बसणार नाही. तुम्हाला मान खाली घालून जगावं लागल असं एकही पाऊल मी कधीच उचलणार नाही. हे शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आणि जाताना सगळ्यांनी दम्माने जा, गाड्या पळू नका, दम्माने गाड्या हाना, कारण ही शांतता रॅली. पोलीस प्रशासनाच्या दादांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण या चौकात दादा, भारत स्वतंत्र झाल्यापासून कधी सभा झाली नव्हती, ती फक्त तुमची ही ऐतिहासिक सभा या चौकात झालेली आहे. म्हणून पोलीस प्रशासनाचे आम्ही मनापासून स्वागत करतो.